पराठी सगळं व्यवस्थित आहे. काही तेवढं काही व्यवस्थित नाही. खर्च लावून पण काहीतरी करायला लागते. मागच्या वर्षी पैसे उठले असेल ना? काहीच नाही. वा वा. नाही काही पेरलं कसं आहे? पैसे नाही. ते काढून सावकारी सावकारी काढू. सावकारी काढून किती काढले सावकारचे? पण पण बँकेचं लोन नाही काढलं? ते थकीत आहे आमचं. अरे थकीत असल्यामुळे मग सावकार काय भावाने घेते? ते 10,000 रुपये घेतो, 2,500 ते सगळे घेतात. 50-40,000 रुपये काढतो. 50,000 दरवर्षी काढायला. म्हणजे आता पेरलं 6 एकर का पुन्हा पेरायला 50,000 करावं. निदान ते तणासक वगैरे आणि 50,000चे मग किती पैसे देतात सावकाराला? 12.5 किती महिन्यासाठी? 12 महिन्यासाठी. 12 महिने. 50,000 घेतले 12.5 वरते. 12,500 वरते दिवाळी झाली तर घेऊन घेऊन. दिवाळीच्या नंतर मग डबल असं 6 महिन्याच्या हो 50,000 आले. 50. आणि लिहून काय घेते मग? लिहून नाही काही का? जवळचे तर देते ते नाही. नाही का? खत कितीचं आणलं तुम्ही मग? हे ते 4,000चं 2-4 पोते. 4,000चे एक पोते 1,000. हे म्हणजे एका एकराला किती लागलं आता? 4 थैली आहे तर 3 पोते देतो. म्हणजे कमी देतो. लहान पराठी आहे तर आणि मग नंतर पूर्ण किती लागते खत तरी? तरी 12-13 पोते लागते. मग 12,000 13,000चे पोतेच. वेगळी मोठी वेगळी निधन वेगळं. ते कर्ज म्हणजे काय करू बापू, दुकान चालू आहे आमचं. दुकान चालू आहे. पोटासाठी तर काय म्हणजे पेरावं लागते म्हणून पेरताय. हा, दुकान सगळे चालू आहे. पेरतं म्हणून आपण पेरतो. ठीक आहे. तुमच्या भेटासाठी तर आम्ही थांबलो इथे. बरं आहे तुम्ही जवळ काम करताय. मग माणसाने आले कुठं तुम्हाला पाहासाठी. हा येतो म्हणे भेट करून. बरं बरं. ये. आशीर्वाद द्या. नको नको नको. शेतकऱ्यांसाठी हो, चालू आहे.